नमस्कार, मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूयात. बातमीपत्राच्या सुरुवातीला वाहन क्षेत्रातील घडामोडी. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच SIAMच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 9% घट झाली आहे. यावर्षी डीलरशिपकडे फक्त 3,21,000 गाड्यांचं डिस्पॅच झाले आहे, तर गेल्या वर्षी ही संख्या 3,52,000 होती. मात्र दुचाकी विक्रीत चांगली वाढ नोंदवली गेली आहे. ग्रामीण भागातील मागणी आणि सणासुदीमुळे दुचाकी विक्रीत 60% वाढ झालेली आहे. त्यात स्कूटर विक्रीत 13% वाढ होऊन ती 6,83,000 पोहोचली, तर मोटारसायकल विक्रीत 4% वाढ झाली आहे. आता बातमी UPI संदर्भातील. लवकरच देशभरातील 20 लाखाहून अधिक बिझनेस करस्पॉन्डंट आउटलेट्सवरून UPIद्वारे पैसे काढता येतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही सुविधा वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मान्यता मागितली आहे. सध्या ही सुविधा केवळ काही निवडक ATMs आणि व्यापाऱ्यांकडेच उपलब्ध आहे आणि शहरांमध्ये 1,000 रुपये तर ग्रामीण भागात 2,000 रुपयांची मर्यादा आहे. आता बातमी जीवन विम्याची. जगभरातील 40 वर्षाखालील ग्राहकांमध्ये जीवन विम्याचं आकर्षण घटत चाललेलं दिसतंय. 68% प्रौढ जीवन विमा महत्वाचा मान्य करत असले तरी खरेदी करत नाहीयेत. 32% ग्राहकांना जीवन विमा जीवनशैलीशी जुळत नाही असं वाटतंय. 28% तो महाग वाटतोय, तर 25% तात्काळ फायदा होत नाही असं वाटतंय. यामुळे विमा कंपन्यांसमोर नवीन उत्पादनं आणण्याची मोठं आव्हान आता उभं राहिलेलं आहे. आता बातमी उद्योग जगतातील. राष्ट्रीय हाय स्पीड रेड कॉर्पोरेशन L&T ला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 156 किलोमीटर हाय स्पीड बॅलिस्टिक ट्रॅक बांधण्याचं काम दिलं गेलेलं आहे. या कराराची किंमत तब्बल 2,500 ते 5,000 कोटी रुपये इतकी आहे. हा प्रकल्प भारतातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, कारण या तंत्रज्ञानामुळे अधिक वेग, सुरक्षितता आणि कमी देखभालीचा खर्च सुनिश्चित करण्यात येणार आहे. आता बातमी येस बँकेची. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 7 खासगी बँकांना येस बँकेतील हिस्सा विकून तब्बल 13,883 कोटींचा टॅक्स फ्री नफा होणार आहे. जपानची सुमिटोमित्सुशी बँकिंग कॉर्पोरेशन म्हणजेच SMBC सप्टेंबर तिमाहीत 20% हिस्सा खरेदी करणार आहे. हा व्यवहार भारताच्या आर्थिक क्षेत्रातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय व्यवहार समजला जाणार असून SMBCचा भारतात औपचारिक प्रवेश या निमित्ताने होणार आहे. आता बातमी पाहूया महागाईची. 2 महिन्याच्या खंडानंतर भारतातील घाऊक महागाई पुन्हा वाढलेली आहे. अन्नधान्य आणि तयार मालांच्या किमतीत वाढ झाल्याने ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाई 0.52% पोहोचली आहे, अशी माहिती सरकारच्या आकडेवारीनुसार मिळते. घाऊक महागाई वाढल्याने याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशांवर होणार असून बाजारातल्या दरवाढीचं ओझं पुन्हा वाढू शकतं आणि अर्थात याचा परिणाम येणाऱ्या काही सणासुदींवरही आपल्याला दिसू शकतो. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.